नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. श्रद्धा, विश्वास आणि देवावरची आस्था याच भावनांचा गैरफायदा घेत बेलापूरमधल्या भोंदूबाबाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक चर्चा बेलापुरात रंगली आहे. बेलापूरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणानंतर तो बाबा अचानक गायब झाला, पण आता तो कुठे आहे याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. बेलापूर गावात या तथाकथित बाबा विरोधात गंभीर आरोपांची चर्चा रंगू लागली होती. माध्यमांमध्ये बातम्या झळकताच या बाबाने आपला दरबार बंद केला आणि गावातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात मोठा खुलासा होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा बोंधू बाबा सध्या श्रीरामपूर शहराच्या आसपास आपल्या एका शिष्याच्या घरी वास्तव्यास असल्याची चर्चा आहे. कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून हा बाबा बाहेर पडणं टाळतोय, गुप्तपणे राहण्याचा प्रयत्न करतोय. परिसरात भीती आणि कुजबूज वाढली आहे. बेलापूरमध्ये या बाबा विरोधात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर चर्चा रंगत आहेत. मात्र भीतींमुळे शोषित महिला पुढे येत नाहीत. सामाजिक दबाव आणि बदनामीच्या भीतीमुळे काही महिला पुढे येत नाहीत. त्यामुळे अधिकृत तक्रारी अद्याप समोर आलेल्या नाहीत. या प्रकरणात आता आणखी एक गंभीर बाजू समोर येत आहे. ज्या महिलांवर शोषण झाल्याची शक्यता आहे त्यापैकी काहींना दबाव टाकून गाव सोडण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर बाबांच्या राजकीय क्षेत्रातील काही कथित शिष्यांकडून या पीडित महिलांवर दबाव आणल्याचे आरोप आहेत. भीतीचं वातावरण निर्माण करून महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हे प्रकरण दाबण्यासाठी प्रशासनातील काही मोठ्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहेत. जर या चर्चांमध्ये तथ्य असेल तर हे प्रकरण केवळ भोंदूगिरीपुरतं मर्यादित राहणार नाही, तर यात राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेपाचा मोठा धागा उघड होऊ शकतो. ही घटना समाजासाठी एक मोठा इशारा असून समाजाने अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीपासून सावध राहा. कोणत्याही चमत्कारांच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते आणि अशा प्रकारचा सामना झाला तर त्वरित पोलिसात तक्रार करा. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना देव मानलं, त्यांनीच विश्वासघात केल्याची शक्यता. या महिलांची चूक काय? फक्त विश्वास. या प्रकरणात हा बाबा नेमका कुठे आहे, तो कधी समोर येणार आणि या प्रकरणाचं खरं सत्य काय आहे याकडे लक्ष लागलं आहे.